आपण पूर्वेकडील किचनविषयी सांगितलेली माहिती खूपच सुरेख होती. आज आपण पश्चिमेकडील किचनविषयी माहिती द्यावी हे मी तुम्हाला विनंती करते. जय श्री कृष्ण. आपण माझा कालचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल पहिल्यांदा आपले शतशः धन्यवाद. माझ्या पाठीमागची ही व्हिडिओ तुम्ही पहा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. महोदया, आपण आता तुमच्या प्रश्नाकडे जाऊया. तुम्ही मला असा प्रश्न विचारलात की पश्चिमेत किचन असेल तर साधारणपणे स्वयंपाक करत असताना पूर्वेकडे तोंड व्हावं अथवा उत्तरेकडे तोंड व्हावं अशी एक धारणा आहे. पण होतं काय की ज्यावेळेला पश्चिमेकडे आपण किचन करतो, ज्यावेळेला पश्चिमाभिमुख किचन, पश्चिमेला किचन असतं, त्यावेळेला स्वयंपाक करत असताना आपलं तोंड पश्चिमेला होतं, बरोबर ना? तर पश्चिमेला तोंड होत असल्यामुळं काय होतं की आपल्याला त्या कामाचा कंटाळा यायला लागतो, लवकर काम आवरावं असं वाटायला लागतं, कामाचा उरक होत नाही. आणि साधारणपणे पश्चिमेच्या किचन मधून जे लोक अन्न खातात त्यांना साधारणपणे त्यांची प्रवृत्ती कसं असते की घरातलं किचन पश्चिमेला असावं का, तर नाही, ते असू नये. कारण पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक करत असताना हम खुश है दो रोटी में और बसे एक लंगोटी में अशी माणसाची धारणा राहते. म्हणजे आहे त्याच्यामध्ये सुख मानणे ही प्रवृत्ती पश्चिमेच्या किचनवर केलेला स्वयंपाक खाल्ल्यानंतर होते. अर्थात पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीनं स्वयंपाक करत असताना नेहमी स्वभाव शांत आणि समाधानी ठेवावा. म्हणजे पूर्वीच्या किचनवर ठेवू नये का, तसं काही नाहीये. प्रत्येकच वेळेला गृहिणीनं स्वयंपाक करत असताना समाधानानं आणि शांतपणे स्वयंपाक करावा. कारण तिच्या मनामध्ये जे काही विचाराची खलबल चाललेली आहे ती विचारांची खलबल त्या अन्नात उतरते आणि त्यामुळं त्याचा परिणाम अन्नावर होतो. पश्चिमेकडे मुख करून केलेल्या स्वयंपाकातून तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की हम खुशी दो रोटी में और बसे एक लंगोटी में, त्यामध्ये जर स्वभाव चिडचिडा असेल, मनात काहीतरी राग असेल, क्रोध असेल, कोणाबद्दल काहीतरी ईर्ष्या असेल, तर त्या किचन मध्ये केलेला स्वयंपाक खाल्ल्यानंतर घरातल्या प्रत्येकाची प्रवृत्ती तशी होईल हे विसरू नये. पण पश्चिमेच्या किचनवर स्वयंपाक करत असताना नामस्मरण करत जर आपण किचनवर स्वयंपाक केला किंवा आनंदी मनानं जर स्वयंपाक केला, आनंदी राहणं फार अवघड आहे असं काही नाहीये, फार सोपं आहे. जर आपल्याला काही त्रास होत असेल किंवा मनामध्ये काही दुसरे विचार येत असतील तर अशा वेळेला परमेश्वराचं नामस्मरण करत आपण जर स्वयंपाक केला तर पश्चिमेचे किचन निश्चित वाईट नाही, यात काही शंका नाही. पण शक्यतो पश्चिमेला किचन नसावं हे मी सांगतोय. आणखी काही प्रश्न आहे मॅडम? पश्चिम दिशेबद्दल आणखी काही जाणून घ्यायची इच्छा आहे. ठीक आहे मॅडम, आपण पश्चिम दिशेबद्दल जाणून घ्यायची तुमची इच्छा आहे. अर्थात पश्चिमेच्या किचन बद्दल मगाशी सांगितलेलंच आहे, आता पश्चिम दिशेबद्दल बोलतो. पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की दिशांची नावे कशी उत्पत्ती झाली. तर पूर्व दिशेला संस्कृतमध्ये प्राची असं म्हणतात आणि पश्चिमेला प्रतीची असं म्हणतात. आता प्राची म्हणजे उगवती दिशा, कारण त्या दिशेला सूर्य उगवतो त्याला प्राची असं म्हणतात. आणि प्रतीची म्हणजे ज्या दिशेला सूर्य मावळतो त्याला प्रतीची अशी म्हणतात. म्हणून मी मगाशी सांगितलंच की ज्या वेळेला पश्चिम दिशेचा उल्लेख केला त्यावेळेला हम खुश है दो रोटी में और बस एक लंगोटी में अशी एक म्हणायची पद्धत आहे. कारण पश्चिम दिशेची माणसं साधारणपणे समाधानी असतात. नोकरदार लोकांना पश्चिम दिशा चांगली, कारण त्यांचा सीमित पगार असतो आणि त्याच्यामुळं त्यांना त्यात. पण पश्चिमेचे सुद्धा 3 भाग होतात बरं का. पश्चिम वायव्य, पश्चिम नैऋत्य आणि मग पश्चिम असे भाग होतात. तर पश्चिमेबद्दल बोलत असताना बरोबर पश्चिमेचा जो मधला भाग येतोय त्याच्याबद्दल मी बोलतोय. पश्चिमेमध्ये समाधानी वृत्ती येते, त्याचबरोबर पश्चिमेला एक लक्ष्मी येते, त्या लक्ष्मीचं नाव आहे गजांत लक्ष्मी. म्हणजे गजांत लक्ष्मी म्हणजे हत्ती सांभाळण्याचं बळ देणारी लक्ष्मी जर पश्चिमेकडून येते तर किती फायदा होणार. मग पश्चिम अशी का, तर ती लक्ष्मी गजांत लक्ष्मी आहे.
इथून येणारं जे धन आहे ते साधारणपणे 2 नंबरच्या व्यवसायातून येतं. म्हणूनच त्याला गजांत लक्ष्मी असं म्हणतात, कारण गजाड जाण्याची भीतीही राहते. पश्चिम दिशा काही गोष्टीसाठी चांगली आहे आणि काही गोष्टीसाठी निश्चित वाईट आहे. समाधानी वृत्तीसाठी पश्चिम दिशा जशी चांगली आहे, मग तुम्ही म्हणाल समाधानी राहण्यासाठी पश्चिम चांगली आहे ना, मग आमच्या घरातलं कॅलेंडर पश्चिमेला लावलं तर काय होईल? काहीही होणार नाही. तुमची कामं वेळेत होणार नाहीत. एका कामासाठी 2 ते 3 वेळा फेऱ्या मारायला लागतील. घड्याळ आणि कॅलेंडर कधीही पश्चिम दिशेला तोंड करून पाहू नये. अर्थात घड्याळ आणि कॅलेंडर पश्चिम दिशेच्या भिंतीवर कधीही लावू नये. ते कुठं लावावं, कसं लावावं याबद्दल पुढच्या काही व्हिडिओ नंतर मी तुम्हाला घरातल्या वस्तू कशा रचायच्या आहेत याचीही माहिती देईन. तुम्ही पाहत राहा. आवडलं तर सबस्क्राईब करा, अनेकांना शेअर करा. आज इतकंच. धन्यवाद मॅडम. जय श्री कृष्ण.